चांदवड तालुक्यात व शहरात वादळी पावसाची जोरदार हजेरी, तर शेतकरी वर्ग हा शेती कामात व्यस्त व टोमॅटो, सिमला मिरची या पिकांसाठी मल्चिंग पेपर अंथरण्याची जोरदार तयारी. चांदवड तालुक्यातील आसपास खेडोपाडी वादळी पावसाची जोरदार हजेरी लागल्याने नागरिकांची धावपळ एकच सुरू झाली, ती म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर मल्चिंग पेपर हा टोमॅटो व शिमला मिरचीसाठी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने सरी पाडून त्यावर मल्चिंग पेपर हा अंथरून त्यावर टोमॅटो व सिमला मिरची या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यासाठी मल्चिंग पेपर हा पाऊस पडण्याच्या अगोदर शेतामध्ये सरी पडून सरीवरती अंथरला जात आहे. याकरिता मल्चिंग पेपरपासून शेतकऱ्यांना काय फायदा होतो या संदर्भात भोयगाव येथील शेतकरी मधुकर ठोंबरे, शेतकरी भोयगाव व हर्षद दिलीप ठोंबरे यांनी अधिक माहिती दिली. काय सांगाल तुम्ही? हा मल्चिंग पेपर आथरले जातो, काय सांगताल? या मल्चिंग पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला टायमिंग मजूर भेटते नाही, तर मजूर भेटते नाही तर आपण मल्चिंग पेपर आथरला का हे तण जे असतं ना ते कमी उगतं, त्याच्यामुळे आपल्याला मजुरांची जास्त गरज येत नाही. तर या मल्चिंग पेपर आथरायचं वैशिष्ट्य हेच आहे. आपल्याला आता इथे टोमॅटो, शिमला मिरची लावायची, तर त्याच्याकरता आपल्याला हे ब्लेड पाडून घ्यावं लागतं. त्याच्या खाली नळ्या मल्चिंग पेपरवरून आथरला का मग त्याच्या पुढे आपण पाणी वगैरे लावले का तर कमी उगते मल्चिंग पेपरने आपल्याला. तुम्ही आता सुरुवात करायचं असं मल्चिंग पेपर आथरण्याचं आता असं कारण आहे की पावसाळा सुरू होतोय, तर त्याच्यामुळे आम्हाला लवकरच तयारी करावी लागते. आता तर आपल्याला पावसाळ्यामध्ये नाही आथरले जात का? नाही, पावसाळ्यामध्ये ते ओलं होऊन जातं जमीन, मग ते ब्लेड सुईनं पडत नाही, मग त्याच्यामुळे ते पेपर टाकला पण मग अडचण देते मग ट्रॅक्टरला. त्यासाठी लवकर केलं जातं. हो, त्याच्यासाठी लवकर केले जाते. काय नाव आहे आपलं? माझं नाव हर्षद दिलीप ठोंबरे, राहणार भोयगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. हा मल्चिंग पेपर तुम्ही आथरले जातोय, काय कारण? याला कशा करता आथरले जातं? याचं मेन कारण म्हणजे ना तण नाशकी, तणाचा प्रादुर्भाव होत नाही, याच्यामुळे तण उगत नाही. जिथं रोप आहे तिथंच फक्त उगलं तर उगतं, नाही तर ते पण उगत नाही. बाकी पांढरी मुळी याच्यामुळे जास्त ॲक्टिव्ह असते, पाणी कमी लागतं, दुसरे बरेच फायदे याचे. आणि ड्रीप, याच्या खाली ड्रीप असल्यामुळं आपल्याला वॉटर सोल्युबल जे खतं असतात ते देता येतात. त्याच्यामुळे लिक्विड खतं जर सुरू झाला तर मल्चिंग पेपर टाकायला जे आता 500-600 रुपये बंडल आहे, तो डबल भाव वाढतात, शेतकऱ्याला परवडत नाही. त्याच्यामुळे 4-5 दिवस लोक पावसाचं वातावरण तयार झालं का लगेच पेपर टाकायला चालू करतात. मजुरी भेटत नाही, ट्रॅक्टर चालत नाही पावसामुळे, बऱ्याच अडचणी येतात ना त्याच्यात. काय नाव तुमचं? मधुकर ठोंबरे, भोयगाव. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.